चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण साऊथ इंडियन डिझाईनची बाही कशी तयार करायची, ती पण परफेक्ट पद्धतीने. कुठल्याही प्रकारचा शेप चुकला नाही पाहिजे आणि परफेक्ट असा शेप आला पाहिजे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण आहे ना, ही ट्रेंडिंग असलेली साऊथ इंडियन बाही बनवायची कशी ते बघणार आहोत. तर त्यासाठी बघा, मी इथे अस्तर कट करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिकसुद्धा कट केलं. अस्तर बघा डबल फोल्ड केलेला आहे. अस्तरची जी बाही कट केली आहे ना, ती मध्ये फोल्ड केली आहे, कारण दोन्ही बाजूला आपलं सारखं डिझाईन आलं पाहिजे या दृष्टीनं. आता बाही साधारणतः तयार 10 इंचाची होणार आहे, त्यामुळे मग माझं डिझाईन आहे ना ते 6 इंचावर घेणार आहे. तर मी 6.5 इंचावर मार्क केला, ठीक आहे. आणि त्यानंतर मध्यापासून 2.5 इंच, म्हणजे टोटल 5 इंचाचं हे डिझाईन आपलं छान तयार होणार आहे. त्यामुळे मग मी 6.5 आणि 2.5 असं मी चौकोन तयार करून घेतला. आता खाली अर्धा इंच सोडलं मी. तर आता आपल्याला इथे परफेक्ट मेजरमेंट आलं पाहिजे आणि जे डिझाईन आपण बनवतोय ते सुद्धा सुंदर व्हायला पाहिजे. अर्धा इंच सोडून मी अशा पद्धतीने एक क्रॉस लाईन आखली आणि त्याचे 3 भाग करून घेतले, कारण 3 शेप आपण टेम्पलचे बनवणार आहोत. 3 भाग करून घेतले. मग या इथे तुमच्याकडे शेपर नसेल किंवा हाताने शेप देता येत नसेल, तर मी इथे आर्महोल कर्व घेतलेला आहे. त्यांनी असा एक पॉईंट पकडला त्याचा आणि त्यांनी शेप देऊन घेतला. आणि शेवटचा जो टेम्पलचा शेप आपल्याला कळसाचा द्यायचा आहे, तो थोडासा मी हाताने दिलेला आहे. बाकी थोडंसं उंचवटा हवा असेल तर त्या पद्धतीने आपण आर्महोल कर्व फिरवू शकतो. मी ज्या पद्धतीने फिरवला आहे सेम पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हा आपल्याला अर्धा वाट तयार झाला आहे. हाच आपल्याला दुसऱ्या बाजूला छापून घ्यायचा आहे. मी अशा पद्धतीने फोल्ड करून छापून घेतला आहे, सिम्पल. आणि त्या साईडला जे काही आपलं छापलं गेलं आहे ते थोडंसं डार्क करायचं, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. सेम पद्धत तुम्ही कॅनव्हासवर पण वापरू शकता, पण कॅनव्हासमध्ये जास्त वेळ जातो, सो मी ही सिम्पल पद्धत तुम्हाला दाखवली आणि त्याने काही फारसा फरक नाही पडत, डिझाईन सुंदर येतं. आता मी काय केलं, मेन फॅब्रिकसुद्धा घेतलं आणि मेन फॅब्रिक सरळ वरती हे अस्तर ठेवलं. पिना लावून घेतल्या, कारण हलू नये म्हणून. आणि आपल्याला जिथे जिथे शिलाई करायची ते मी प्रॉपरली बघा दोन्ही साईडला रेष ओढून घेतली, म्हणजे खडूच्या साह्याने. म्हणजे आपण अर्धा इंच खाली शिवणासाठी शिलाई मार्जिन जाणार आहे ना, सो ते पण व्यवस्थित सेटल करून घेतले अस्तर. आणि आता इथे टिप टाकायला सुरुवात करते. तर बघा, खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन झाल्यानंतर आता हे डिझाईन आपल्याला ट्रेस करत करत व्यवस्थित त्याचे कॉर्नर्स आणि नॉर्मली जे काही कर्व शेप आहे, म्हणजे जे काही गोलाकार शेप आहे, कुठे कुठे आपण जो कॉर्नर्स दिलेले आहेत, तो असा प्रॉपर घेत घेत आपल्याला यावरती टिप टाकून घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडले, ते पण कवर करायचं. आता हा जो मधला आपण भाग कट करून घ्यायचा आणि ह्याला सुंदर असे नॉचेस देताना अगदी जवळजवळ द्या, अर्धा इंचावरती, म्हणजे हा तुमचा जो पॅटर्न आहे तो प्रॉपरली टर्न होईल, व्यवस्थितरित्या टर्न होईल. तर अगदी जवळजवळ नॉचेस द्यायचे. आणि इथे वरती टेम्पलचा शेप आहे, त्याच्या कॉर्नरला छान नॉचेस द्या, म्हणजे तुमचं कापड गोळा होणार नाही. नॉचेस दिल्यानंतर मी हे पलटी करून घेतलं व्यवस्थित. आणि जे काही कॉर्नर्स होते, म्हणजे आपण जे काही कॉर्नर्स घेतले ते सुईच्या साह्याने थोडेसे ओढून घ्यायचे, जेणेकरून ते छान पद्धतीने बाहेर येतात. आता मी ह्याला इस्त्री करून घेते. इस्त्री केल्याने काय होईल, आपण जो काही तयार केलेला आहे पॅटर्न, तो कपडा, मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना छान चिटकून राहील आणि आपल्याला शिलाई मारणं सोपं जाईल, शिलाई करणं. आता हे साईडचे पार्ट जे आहेत ते मी व्यवस्थित जोडून घेतले आणि अस्तरच्या बाजूला जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ब्लाऊज पीसचं, ते कट करून घेतलं. आता बऱ्याचदा ही जी आहे आपण डिझाईन बनवतो आहे, ही प्लेन पीसवरती तुम्ही काट वापरून सुद्धा करू शकता. आता माझ्याकडे फॅब्रिक होतं, सो मी फॅब्रिक आणि प्लेन फॅब्रिक आणि डिझायनर फॅब्रिक ह्या दोन्हीमध्ये मिक्स केलेलं आहे. पण तुमच्याकडे जर काट असतील तर ते काट जॉईंट करायचे आणि ते काट इथे घ्यायचे. आता मेन मधला डिझाईनचा पॅच आपण कसा तयार करायचा तो पाहणार आहोत. तर मी एक साधारणतः आपलं डिझाईन किती आहे, 6 आणि 6 बाय 5 आहे, म्हणजे 6 इंच उंची आहे आणि रुंदी 5 इंच आहे. तर त्याला दोन्हीला 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी फॅब्रिक घेतलं आणि त्याला आपल्याला अस्तर जोडायचं आहे. तर एक साईडला व्यवस्थित मी फिनिशिंग देऊन घेतलं आणि बाकीच्या साईडला मी अस्तर रँडमली जोडून घेतलेला आहे.
एक साईड जी आपली खालच्या बॉटमच्या बाजूला येणार आहे ती फिनिशिंग हवी आहे. अस्तर जोडून घेतल्यानंतर मी याचा सेंटर काढला आणि आपण जे काही 2.5 इंच दोन्ही बाजूला घेतलं होतं ते प्रॉपर सेंटरला यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या, कारण जर डिझाईन तुम्हाला फिनिशिंगने आणि उत्तम प्रतीचं हवं असेल आणि कस्टमरलासुद्धा ते आवडायला पाहिजे, तर त्यासाठी तुमचं फिनिशिंग कॅल्क्युलेशन्स या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की ज्या तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर मी जो वरचा टेम्पलचा कॉर्नर होता तो बरोबर सेंटरला घेतला. दोन्ही बाजूला 2.5 इंचावर मी मार्क केलेला आहे. आणि म्हणजे खाली वरती व्हायला नको किंवा कुठल्या एका बाजूला तुमची बाही खेचायला जायला नको. जे काही पॅटर्न तुम्ही बनवला आहे तो ॲक्च्युली ज्याचं आउटपुट मिळणार आहे ते परफेक्ट यायला पाहिजे. तर मी हे छान पद्धतीने ठेवून घेतलं आहे. टाचण्या लावलेल्या आहेत आणि आता ह्यावरती आपल्याला हे स्टिच करायचं आहे ज्या पद्धतीने आपण डिझाईन तयार केलं. एकदम हळूवारपणे इथं स्टिच टाकायची, कारण हे डिझाईन खूप मॅटर करतं की तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग किंवा तुमच्या स्लीव्हचं फिनिशिंग कसं दिसणार आहे. तर असं मी व्यवस्थित टीप टाकून घेतली, टाचण्या काढल्या. आतल्या बाजूला बघा, जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर तुम्ही ते कट करून घ्या आणि त्याला ओव्हरलॉक करा, जेणेकरून पीस खराब होणार नाही आणि फ्युचरमध्ये कस्टमरनी वॉश जरी केलं ब्लाऊज तरी त्याचे दोरे वगैरे निघणार नाही. तर ओव्हरलॉक करायला विसरू नका. हे आतल्या फॅब्रिकला जे आपण कट केलं एक्स्ट्राचं तिथे ओव्हरलॉक करून घ्यायचा. असं हे तयार झालं आहे. आता ह्याच्या बाजूने मी अजून एक टीप टाकणार आहे, जेणेकरून एक त्या टीपचं डिझाईन दिसेल आणि स्लीव्स दिसतानासुद्धा सुंदर दिसेल. सेम याच्यावरती तुम्ही लेस पण लावू शकता. एकदम छोटीशी एक 1/2 इंचाची वगैरे लेस जर आणली आणि ते ह्यावरती लावली तर उत्तम दिसणार आहे. किंवा पायपिंग तुम्ही करू शकता. खूप चेंजेस तुम्ही ह्या स्लीव्समध्ये करू शकता. मला सिम्पल ठेवायची होती म्हणून मी अशा पद्धतीने सिम्पल ठेवलेली आहे. सो फायनली ही आपली बाही छान अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आणि कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका प्लीज. लाईक करणं अगदी फ्री आहे. नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओज बघण्यासाठी. सो घातल्यानंतर बघा ही बाही खूप सुंदर दिसते आणि हे त्याचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवलेला आहे. सो नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती पहा. चला मग भेटूया छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय एव्हरीवन.